Good evening, dear student. How are you? I hope you all are good and well. I am very glad to meet you again. In previous class, we learned lesson action time. In this lesson, we learned how to make commands. We named the object given in the picture and write the action with those things. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. कसे आहात तुम्ही? सर्व मजेत आहात ना? आशा करतो की तुम्ही सर्व मजेत असाल, आनंदी असाल. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासिकेला ॲक्शन टाईम ह्या पाठाचा अभ्यास केला. या पाठात आपण कमांड कशा तयार कराव्यात ते आपण शिकलो. त्याचप्रमाणे आपण चित्रातील वस्तूंना नावे दिली आणि त्या वस्तूंसंबंधी अर्थपूर्ण वाक्येही आपण तयार केली. टुडे वी आर गोइंग टू स्टडी लेसन वर्ड्स वी नो. नाउ वी विल स्टडी ॲक्टिव्हिटी फर्स्ट. रीड ईच वर्ड इन द फॉलोइंग टेबल ॲट अ ग्लान्स. म्हणजे या तक्त्यातील प्रत्येक शब्द एका दृष्टिक्षेपात वाचा. Dear student, we have given a table and in that table we have given 40 words. We have to read those words in one time and when we shall read those words we have to not stop at the time of reading. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला खाली एक तक्ता दिलेला आहे आणि या तक्त्यामध्ये एकूण 40 वर्ड आहे. आपल्याला ती सर्व शब्द कोठेही न थांबता एकाच दमात वाचायची आहे. शब्द वाचताना आपल्याला कुठेही थांबायचं नाही. लेट्स स्टार्ट टू रीड दोज वर्ड. तर मग चला आपण दिलेली तक्त्यामधील शब्द वाचूया. पे अटेन्शन ऑन द वर्ड. तर चला शब्दांवर लक्ष द्या आणि त्या शब्दांचा उच्चार समजून घ्या. तर मी आपल्याला या तक्त्यामधील जे वर्ड्स दिलेले आहे ते वर्ड्स मी आपल्याला वाचून दाखवतो. ए, ऑल, दी, अँड, देअर, अँड, देन, any, who, me, my, no, now, your, but, where, her, every, by, here, him, his, if, how, many, with, one, what, us, two, this, there, some, that, only, of, our, without, then, when. आता तक्त्यामधील वर्ड्स वाचल्यानंतर वी विल स्टडी ॲक्टिव्हिटी सेकंड. आता आपण दुसऱ्या ॲक्टिव्हिटीचा अभ्यास करूया. तर दुसरी ॲक्टिव्हिटी आपल्याला काय दिली आहे ती बघा. Prepare a card for each of these words and put the words in alphabetical order. म्हणजे त्या प्रत्येक शब्दांचे एक एक कार्ड तयार करून शब्द वर्णानुक्रमाने लावा. म्हणजे तुम्हाला या ॲक्टिव्हिटीमध्ये काय करायचं आहे की तुम्हाला प्रत्येक शब्दासाठी एक एक कार्ड तयार करायचे आहे
आणि प्रत्येक कार्डवर एक शब्द लिहून असे तुम्हाला 40 कार्ड तयार करायचे आहे. आणि मग ते सर्व म्हणजेच ती सर्व कार्ड अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजेच ABCDच्या क्रमाने लावायची आहेत. प्रथम एने सुरू होणारे वर्ड्स असणार. विद्यार्थी मित्रांनो, आता इकडे लक्ष द्या. आता एने सुरू होणारे या ठिकाणी ए हा शब्द आहे, ऑल हा शब्द आहे, अँड हा शब्द आहे, अँड हा शब्द आहे आणि एनी हा शब्द आहे. बरोबर आहे. म्हणजे जवळजवळ 5 शब्द हे एने सुरू होणारे आहेत. परंतु मग आपण पहिल्यांदा कोणता शब्द ABCDच्या क्रमाने आपण लावू तर ए. त्यानंतर उरले किती आता? ऑल, अँड, एनी. आता ह्या 4 शब्दांमध्ये दुसरं अक्षर बघायचं. कोणतं अक्षर बघायचं? दुसरं अक्षर बघायचं. आता दुसरं अक्षर हे ABCDच्या क्रमामध्ये कोणतं पहिलं येतं ते बघायचं. मग या ठिकाणी दुसरं अक्षर आपण जर पाहिलं तर ऑलमध्ये यल हे दुसरं अक्षर आहे बघा. तर मग आपण दुसऱ्या क्रमांकाला ऑल हा शब्द लावू. बरोबर. आता 3 शब्द राहिले, अँड आणि एनी. आता या अँडमध्ये आणि एनीमध्ये दुसरं जे अक्षर आहे ते अक्षर पण एनच आहे बघा. अँडमध्ये पण एन आहे, अँडमध्ये पण एन आहे आणि एनीमध्ये पण एन आहे. तर मग अशा वेळेस आपण तिसरा शब्द घेऊ. मग बघा तिसऱ्या याच्यामध्ये बघा एनच आहे. तर आपण तिसरा क्रमांक अँडला देऊ आणि चौथा क्रमांक अँडला देऊ आणि 5वा क्रमांक एनीला देऊ. कारण अँड आणि एनीमध्ये तिसरा जो शब्द आहे अँडमध्ये डी आहे. म्हणजे डीचा क्रमांक आपण अगोदर लावू. म्हणजे चौथा क्रमांक आपण अँडला देऊ आणि शेवटचा जो क्रमांक आहे म्हणजे एच्या शब्दांमध्ये शेवटचा जो क्रमांक आहे तो एनीला देऊ. कारण एनीचं शेवटचं जे अक्षर आहे ते वाय आहे. तर अशाप्रमाणे तुम्हाला पुढील शब्दांची अल्फाबेटिकल ऑर्डर लावायचे आहेत. त्यानंतर मग बीने सुरू होणारे वर्ड्स असणार. त्यानंतर मग सीने सुरू होणारे शब्द असणार. त्यानंतर मग डीने सुरू होणारे शब्द असणार. असे सर्व शब्द तुम्हाला झेडपर्यंत लिहायचे आहेत आणि त्या प्रत्येक शब्दांसाठी तुम्हाला एक कार्ड तयार करायचं आहे. तो प्रत्येक शब्द एका कार्डवर लिहायचा आहे आणि मग ही सर्व कार्ड तुम्हाला ABCDच्या क्रमाने लावायची आहेत. म्हणजेच ही सर्व कार्ड तुम्हाला अल्फाबेट ऑर्डरप्रमाणे लावायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता या चालू तासिकेमध्ये तुम्हाला कार्ड तयार करणं शक्य नाही. म्हणून तुम्हाला जसा वेळ मिळेल तसे हे कार्ड तयार करा आणि ज्या वेळेस आपली शाळा नियमित सुरू होईल त्यावेळेस मला हे कार्ड दाखवा. परंतु प्रत्येक विद्यार्थ्यांनी कार्ड्स तयार करायची आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांनी तक्त्यामधील दिलेली जी शब्द आहे ती कार्ड्सवर लिहायची आणि त्याला ABCDच्या क्रमाने लावायची आणि ती कार्ड मला दाखवायची आहेत. नाऊ वी विल स्टडी थर्ड ॲक्टिव्हिटी. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तिसऱ्या ॲक्टिव्हिटीचा अभ्यास करूया. तर तिसरी ॲक्टिव्हिटी आपल्याला काय दिली आहे ती बघा. फाइंड रायमिंग वर्ड्स फ्रॉम द चार्ट. या तक्त्यातील यमक जुळणारे शब्द शोधा. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की ह्या तक्त्यामध्ये काही यमक जुळणारे शब्द आहेत, काही रायमिंग वर्ड्स आहेत, ते तुम्हाला शोधायची आहेत. मला असं वाटतं तुम्ही 3री 4थीमध्ये
रायमिंग वर्ड शिकला असेल. तर रायमिंग वर्ड्स म्हणजे काय, की ज्या शब्दांचा उच्चार करताना एक प्रकारचा ताल निर्माण होतो, म्हणजेच दोन्ही शब्दांच्या शेवटच्या अक्षरांचा उच्चार हा सारखाच असतो. त्या दोन्ही शब्दांना ते दोन्ही शब्द एकमेकांचे यमक साधणारे शब्द असतात. ते दोन्ही शब्द रायमिंग वर्ड्स असतात. तर चला मग आपण ह्या तक्त्यामध्ये रायमिंग वर्डच्या जोड्या आपण शोधूया. तर पहिला रायमिंग वर्ड्स आहेत दी, मी. बघा आता दीचा उच्चार करताना बघा शेवटी दी आणि मीचा उच्चार करताना शेवटी मी होतो बघा. तर त्यामुळे हे दोघं शब्द कसे आहेत, रायमिंग्स आहेत. त्यांचा उच्चार करताना एक प्रकारचा ताल निर्माण होतो, दी, मी. म्हणून आपण ह्या दोन्ही शब्दांना रायमिंग वर्ड्स असं म्हणू शकतो. आता या तक्त्यामध्ये दुसरी यमक जुळणारी शब्दांची जोडी बघा, देअर, हिअर. त्यानंतर वर, हर, हिम, देम, देन, व्हेन, हू, डू, एनी, मेनी, बट, दॅट, युअर, आवर. तर ह्या हे सगळे शब्द या तक्त्यामध्ये रायमिंग वर्ड्स दिलेले आहेत. डिअर स्टुडंट, नाऊ वी विल सी फोर्थ ॲक्टिव्हिटी. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण चौथ्या ॲक्टिव्हिटीचा अभ्यास करूया. तर चौथी ॲक्टिव्हिटी आपल्याला काय दिली आहे ते आपण बघू. फ्रॉम द चार्ट फाइंड द वर्ड्स दॅट बिगिन विथ टी विथ डब्ल्यू. म्हणजे काय ते बघा, या तक्त्यातील टीने डब्ल्यूने सुरू होणारे शब्द. डिअर स्टुडंट, दिस इज व्हेरी इझी ॲक्टिव्हिटी. यू कॅन easily do it. You have to find out the words those begin with letter T and letter W. विद्यार्थी मित्रांनो, ही ॲक्टिव्हिटी अतिशय सोपी आहे. तुम्ही ती सहज करू शकतात. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तक्त्यामधून टी आणि डब्ल्यूने सुरू होणारे शब्द तुम्हाला फक्त शोधायची आहेत. तर बिगिन विथ टी म्हणजे काय, टीने सुरू होणारे शब्द. बिगिन विथ डब्ल्यू म्हणजे डब्ल्यू या अक्षराने सुरू होणारे शब्द तुम्हाला शोधायची आहेत. तर मग ही ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकता. तुम्ही स्वतः करा आणि तक्त्यामध्ये कोणती शब्द टीने सुरू झालेली आहे आणि कोणती शब्द डब्ल्यूने सुरू झालेले आहेत ते शोधा आणि लिहा. नाउ डिअर स्टुडंट, वी विल स्टडी लास्ट ॲक्टिव्हिटी. लेट्स वी सी द लास्ट ॲक्टिव्हिटी. फ्रॉम द चार्ट फाइंड द वर्ड्स दॅट एंड विथ ओ विथ वाय. म्हणजे काय ते बघा, या तक्त्यामधील ओने वायने शेवट होणारे शब्द शोधा. म्हणजे आपल्याला काय सांगितलेलं आहे की वी हॅव टू फाइंड आउट द वर्ड दोज एंड विथ लेटर ओ अँड वाय. दिस इज व्हेरी इझी ॲक्टिव्हिटी. ही ॲक्टिव्हिटीसुद्धा खूप सोपी आहे. तुम्हाला काय सांगितलेलं आहे की तक्त्यामधून ओ या अक्षराने आणि
वाय या अक्षराने शेवट होणारे शब्द तुम्हाला शोधायची आहेत. ही पण ॲक्टिव्हिटी तुम्ही अतिशय सहज रीतीने करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, ही व्हिडिओ क्लिप पाहिल्यानंतर तुम्हाला हे जे ह्या टेबलमध्ये जे शब्द दिलेले आहेत ते सर्व शब्द एक वेळेस न थांबता वाचायची आहेत. रीड द ईच वर्ड इन द फॉलोइंग टेबल ॲट अ ग्लान्स. म्हणजे तक्त्यातील प्रत्येक शब्द एका दृष्टिक्षेपात वाचा. एका दृष्टिक्षेपात वाचा म्हणजे काय? न थांबता वाचा. तर तुम्हाला आता ही शब्द वाचायची आहेत. आणि ॲक्टिव्हिटी दुसरी तुम्हाला काय सांगितलेली आहे की प्रत्येक शब्दांसाठी कार्ड तयार करा आणि ती कार्ड अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे लावा. तर तुम्हाला या तासिकेला ते शक्य होणार नाही. ते तुम्हाला जसा टाईम मिळेल तसं तयार करा आणि ज्यावेळेस आपली शाळा नियमित सुरू होईल त्यावेळेस ते कार्ड मला दाखवा. त्यानंतर तुम्हाला ॲक्टिव्हिटी 3, 4 आणि 5 आता सोडवायची आहे वहीवरती. आणि वहीवर चांगल्या अक्षरामध्ये लिहा आणि मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवा. थँक्यू.